लगा 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 मित्रांनो, कसा दणका लावलाय बायकून. आहा आणलंय की नवऱ्यानं आणल्यावर दणका लावला. ए खायला दिलं पडायचं नाही. आज 1100चं मटण आहे. तुम्हाला काय कमी आहे मी? रोज आणचाल 1000चं 2000चं. अग बायको आता जायचंय पुढे आपल्याला कार्यक्रमाला म्हणल्यावर कोण आणील का? आबा आबा खायला माझा. आबा खायलाच म्हणलं, आबाला करा, आबानं बायकोला कराय बी लावलं नाही, काहीच नाही. आता हे करून ठेवून जायचं या. ठेव करून खायला त्याच्या जेवण झाले ते सकाळचे सगळं झालं या. खायला आता ही भर दुपारची चूल पिटवून करायचं आहे. खायला आणि लेकरू. नवऱ्याचं कसं गॅसवर करू नको, चुलीवर चवीला येतंय. अग नुसतं उचलायचे जीवन लावायचे टाळ्यात काय उभ लागते बी अग उन्हाची. आपण मारणात राहतोय. अहो पर दुपारच्या भरात वारं किती सुटलंय बघा हे. आग असू दे चल. आला वतलं बर का, कसं लागलं चालायला. आहा जमणारच नाही. ना जमू द्या. गावठी पण आमचा नाद करताय काय? कशी लागली हलवायला. गार 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 हलव जरा. गोड बोलून शेंड्या लावायला येते रे तुम्हाला. अग बायको तू आहे म्हणून माझा आवाज आहे असा. तुझ्या माघारी आवाज माझा गार होईल. कोण नाही संकटात मला तू तर हाय माझ्या माघारी. बायकोच असते संकटात, बायकोच असते. खंबीर आहे माझ्या पाठीमाग. तिचा आवाज तेव्हा डरकाय पडत होती बायकोच्या माघारी, आता गार पडले ती काय. माझ्या माघारी खंबीर आहे तू. काय कमी नाही मला. आता या जा मुतारा टोसून म्हणजे काय कमी नाही दिसून येतंय तू सगळं. हाय तोपर्यंत मला काय नाही. मला येडं समजतं का रे. पाणी वतलंय बघा या खायला. मोकळी दारुड्याची आत्ती आणण्यापेक्षा गोटभर घेऊन बघा कशी असतील. गोटभर सुद्धा घेईल दुसऱ्या जन्मात. या जन्मात चपात घेतले दुसऱ्या जन्मात निवळ पेतडा म्हणून जन्माला या तुम्ही. म्हणूनच सांग. मी आधीच सांगतोय की तो सांगायची काय गरज आहे. सासरा पुढच्या जन्मात चांगला यायचाय, सद्गुणी बाळ यायचाय. आणि सासऱ्या जागी जावाय पुढच्या जन्मात आटेल प्युअर बेवडा होयाचाय. झालं का गा? यंत्रच आहे इथं, झालं का ग? तो लय शेंड हाणलो बर का. तुला मापात राहा म्हणतोय. बिना बोलता पेता बोला येईना म्हणून पेची ऍक्टिंग करून बोलताय वी. मापात राहा म्हणतोय तुला. नाही तर मापाच्या बाहेर चालली या. नाही एका फुकारीत टकुऱ्यात 2च भाग पडतील. फुकारीत राग पडत असतं म्हणजे सगळ्यांनी तीच केलं असतं. नादाला लागू नकोस माझ्या. मी येडा वाटलो काय तुला? तुम्ही लागा साऱ्या गावाच्या नादाला आणि तुमच्या नादाला कोण नका लागाय. येडा वाटलो काय तुला? मग शाना या. 4 अक्षर शिकलोय. येडा म्हणून शिकलोय काय? शिकलाव समजायला याड लावायला. मग याड जर लावलं पाहिजे की कोण पण याड लावून घेते काय? याड लावून घ्यायला सुद्धा मर्दाचं काळजी लागतंय. तुला याड लावलं म्हणून तर आली तिथं. मी कुणाला याड लागून गुलून नाही आली. मग आई बापानं दिलं तर आली मी. मी फोन केला मी तेव्हा काय कशी तुम्हाला असली तुसली पुरगी वाटते काय याड लावलं तुला आली म्हणताय? बघायचंय काय? 1000 माणसात लगीन करून आली तर मंडपाखाली. मग लग्नाचा खर्च दे माझा. तुम्हाला लई नॅट होतं म्हणून केलं तुम्ही लगीन. त्या काळात 2 लाख गाठले. होय 2 लाख जिबीला हाड आहे का? पदर 10,000चा बाजार आणला, 10,000 बसत्याचं. मंडपाचं काय असते 2,000. आता वा कुठं लई महागाई होती. अर्धा तोळा घातला 15,000चा. ते बी टाकला पुन्हा मोडून. मोठं बोल नको आलंय. मापात राहायचं. शेंडा हाणलं तर बाग. आता मटण खायचंय ना म्हणून बहुतनी गुंडळा आला लगेच इथं. अरे टाकलं का नाही हळद मीठ चूल पेटूस तर करू इकडे आले नाही तर चूल पेटावली हळद मीठ टाकून हलवते का नाही तर इथं टच. मी आहे म्हणून शान आहे. शान काय माहित नाही तुम्ही हाय का म्हणून हाय का नाही, पण तुम्ही हाय म्हणून मटण तेवढं हाय एवढं माहित आहे मला. अरे माझ्या बहिणीनो भावांनो, काय खाया जाय ते खावा. कोणी येत नाही ते तुमच्याकडे. कोण येत कशी नाही ती. माझ्या बहिणी यायची ते आता. भावंड यायची ती माझी. किती आहे ते तुम्हाला भावंड? अरे अख्खा महाराष्ट्र अख्खा देश माझे भावंड आहे ते. सगळ्या बहिणी जाय त्या. कळलं काय?
सख्या नसल्या म्हणून काय झालं, एका हाळात अशा माझ्या मागे लोंपाट खेळणाऱ्या एवढ्या बनी पाळले ते म्या. होय बहिणीच्या हातात थोडीच आहे, बहिणींनी नवऱ्यास निचरावं लागतंय नवऱ्याला. हा दादा ह्यांना फोन करून सांगा मग मी येते अशा म्हणते ती. अगं दाजीला घोटभर दिली का दाजी सुद्धा, दाजी फुल वापगत दाजी सुद्धा माझ्यासारखा आला लगेच. होय. बर जाऊ त्याच्या आईला तिकडे येऊ दे, जाळ लाव जरा खाना खाना उतरली वाटतं दारू आता. नाही तेवढं उन्हानं गेली उतरून गेली तिकडं कुठं. टेम्परेचर वाढायला झालंय. हं. हे जाळ कस काय लागलाय, कसं लागलाय म्हणजे तो लाव- लावलाय म्हणून लागलाय. हाताला लावला का तोंडानं? त्या लाकडाचा लावलाय चुल पिटवून. असं आहे हुशार, मी तू मेंदू चालतोय म्हणायचं. नाही चालत माझा मेंदू गं. टापर तुमचाच तेवढा चालतोय. टापर काशी बांधली का बांधले म्हणजे ऊन लागतं या पदरानच. पदरानच बांधली. तीच पदर माझ्या शाळेला बांधला होता, आठवते का तुला? हं? माझ्या शाळेला तीच पदर बांधला होता. हे नव्हतं ती गेल्या साड्या फाटून. मग बांधला होता का नाही? हं. लादली काय? ए लगालो, पाणी तापलं बरं काय, पाणी वरच लागलं बरं काय, चुर 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 लागलं करायला बघा. तुम्हाला सांगतो आता तिकडून होतंय बरं का, व्यवस्थित होतंय. अहो अशी बायको मिळायला नशीब लागते त्याच्या आईला. सासून कुठं पुण्य कोलतं कोणा ठाव ही पुरगी जन्माला घालायला, कुठल्या देवाला नवाज केलं कोणा ठाव. सासूला बोलवते काय मटण खायला? तुम्हाला पुरतंय का बघा. सासू गेले पुण्याला. कसं लागलंय, कसं लागलंय नादाला. हा हे असं दाखवावं लागतंय. अरे पैसे खिशात ठेवून काय करताय, दाखवावं लागतं असं या खायला. हळद मीठ बायकोला मी सगळं शिकवलंय, बारक्यापणात पण एवढी केली या. सांडू दे का एखादा ना पाणी तुला. सुटीत आहे का नाही पीस? बायकोला माझ्या काळीज लय आवडतं म्हणून त्या भावाला भांडून मी काळीज आणलं. ए काळीज टाक म्हणलं का टाकलं गाड्यानं. ए अजून लय आहे, अजून लय आहे. एवढा तुकडा नावालंय बघतो किती तुकडा ते, 1 2 3 वर दिसते, मग खाली किती असतील? फुफ्फुस आहे ती. ए 3 काळजाच तुकडा आहे. तू माझे काळजाच तुकडे आहे. भाव माझा काळजाचा तुकडा आहे. भावाला 1 तुकडा आणि तुला 1 तुकडा. होय. हा ए भाऊजाई अशी मटणावर टपली पाहिजे काठ्यावर बसून. संध्याकाळी गोड बोलते बघा मटण खायसाठी, हसते तिथनं. टप्पूनच राहिले, टपले मटणावर. ती काय करते माहित आहे का, त्या वास सुद्धा घेत नाही त्याचा, फक्त ती पीस खाते त्याचं. या नाकात हडक कुचली त्यामुळे तिला वास येत नाही. खराय तू म्हणते ते खराय, खराय खराय तुझंच खराय. किती वेळ लागेल ह्याला शिजायला? मित्रांनो या रे लवकर खायला. आम्ही चाललो गावाला. तुमच्यासाठी काय पण तुम्ही या. मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या दारात अशी 2-4 बोकड कार्यक्रम करून मी सगळं एकदा माझ्या फॅमिलीला सगळ्याला बोलवणार एक आहे. बोकड कापलं, उद्या कार्यक्रम आहे म्हणताना आज सांगितलं, कोण आलं तर कोण गेलं. नाही जग जाहीर पेपरला बातमी देणार आहे मी. निलेश सरकारचा 4 बोकडाचा कार्यक्रम आहे. अगं तू हाड म्हणले म्हणून काय झालं काय? अरे माझं मन लय मोठं आहे, लवकरच धप्पा देतोय. लोक गाड्या घेते ती 50 लाखाच्या 40 लाखाच्या, पर मी 15-15 हजाराची बोकडं घेऊन धप्पा देणारा 50-60 हजार माझ्या फॅमिलीला घालायसाठी. किती वेळ खाऊ द्या, काय काही पडत नाही का नाही? आणायचे का तुला बिन 1 क्वार्टर? मला हा जरा काय वाटतं का तुम्हाला? तुम्हालाच तुम्हीच व्हा. तू काय डुलना झाली? डोलून झालीये म्हणजे डोस- मी का तुमच्याकडे काय 90 मारते काय? डोस कमी पडलाय का तुला? डोस कमी पडलाय. नाही थांब, तुला द्याय लागते एक. मला हे असलं आणण्यापेक्षा तसलं बाजारातलं लाडू लाल हिरवी बुंदी घातलेलं असतात ती, तसलं एवढं बांधलेलं आणलं असतं पावभर किलो तर मी किती तर नटली असते. तुझा बाप पिल्लू पितो आहे ना ग? पिल्लू पितो आहे ना, मग त्याच्यातलं निंबू पिल्लू तुझं जर हाडलं तर किती तुझील? तुम्हाला काय कळतं माहिती का? वळण धळण हाय का, कसं बोलावा, कुठं बोलावा, काय बोलावा. हा